अभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज बोरी चंद्रशेखर या आपल्या संत भूमीमध्ये, या भारत देशामध्ये ज्या एका सामाजिक संघटनेनं राष्ट्राकरता समर्पण कसं असावं, राष्ट्रनीतीनं जीवन कसं जगावं, राष्ट्राकरता प्रीती कशी असावी, आणि हे करत असताना आपल्या अंतःकरणातली भीती जी दूर झाली पाहिजे, याच्याकरता एका सामाजिक संस्थेनं स्थापनेचे 100 वर्ष यावर्षी 2025 मध्ये पूर्ण झाले। आणि त्या सामाजिक संघटनेच्या स्थापनेच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एक उपक्रम हाती घेतला का ज्या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये 1.5 लाख हिंदू संमेलन होत आहेत। आणि त्या 1.5 लाख हिंदू संमेलनामध्ये तो प्रवाह आज आपल्या या बोरी चंद्रशेखर या नगरीमध्ये आलेला आहे। भारत देश पुण्यभूमी आहे। त्या भारत देशामध्ये आपला जन्म महाराष्ट्रामध्ये आहे। बाकीची राष्ट्र असतील, आपलं राष्ट्र महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राचा मुख्य आराध्य देव असणारा पांडुरंग परमात्मा हा असा देव आहे, कोणत्याच देवाला हात लावता येत नाही, पण या देवाला स्पष्ट पक्क जाऊन त्याच्या डोक्यावर, त्याच्या पायावर आम्हाला डोकं ठेवता येते। या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वैष्णवांना जोडलं ते ज्ञानोबा राय, मिळविली मांदी वैष्णवाची। या महाराष्ट्रामध्ये एक असे व्यक्तिमत्व जन्माला आले की इमानदारीनं, प्रामाणिकपणानं जीवन जगल्यानंतर आपल्याला सगळ्यांना देवाकडे जावं लागते, पण त्यांना घेण्याकरता देव येतो, असे तुकोबा राय सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। आणि याच महाराष्ट्रामध्ये 2 दिवसापूर्वीच ज्यांची जयंती पूर्ण भारतानं साजरी केली ते शिवबा। ही महाराष्ट्राची भूमी विठोबाची आहे, ही महाराष्ट्राची भूमी ज्ञानोबाची आहे, ही महाराष्ट्राची भूमी तुकोबाची आहे, आणि ही महाराष्ट्राची भूमी शिवबांची आहे। आणि त्या भूमीमध्ये आपलं हे बोरी चंद्रशेखर हे गाव सुद्धा फार महान आहे बरं। माझा जन्म आहे म्हणून म्हणतोय किंवा आपण राहतोय याच्यासाठी नाही म्हणत, त्या गावाचं पुण्य असते। आताच यवतमाळला मोरारी बापूंची रामकथा झाली। त्या रामकथेमध्ये यवतमाळ शिवाय यवतमाळ जिल्ह्यातलं फक्त एका गावाचं नाव घेतलं गेलं, त्या गावाचं नाव होतं बोरी चंद्रशेखर। मला बरेच जण म्हणाले महाराज तुमच्यामुळं नाव घेतलं गेलं, म्हटलं नाही, माझ्यामुळं बोरी चंद्रशेखर नाही, चंद्रशेखर बाबामुळं विशाल महाराज बडे आहे। त्या भूमीचं हे सामर्थ्य आहे, संतांची भूमी आहे। आणि या संतांच्या भूमीमध्ये आज हिंदू संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सतपालजी सोवळे सर, आमचे स्नेही, ज्यांची राम भागवत कथा आपल्या लहान मुलीला चालू आहे, कन्हैयाजी महाराज, समाजातील विविध क्षेत्रातील महानुभाव, ज्येष्ठ नागरिक, आणि हिंदू संमेलनाकरता, विशाल हिंदू संमेलनाकरता जमलेले या बोरी चंद्रशेखर आणि बोरी खंडामधील समस्त भाविक बंधू भगिनी आणि महानुभाव, आज खरंच आनंदाची गोष्ट आहे। गरज काय आहे हिंदू संमेलनाची? आपली जी पत्रिका आहे ना, त्या पत्रिकेमध्ये सगळ्यात पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, संघटित हिंदू समर्थ भारत। हिंदू कोण आहे? एका धर्मामध्ये गुंतलेला आहे तो हिंदू नाही। हिंदू शब्दाची व्याख्या आहे का? आज आम्ही हिंदू धर्माचे बनलो पाहिजे ही अपेक्षा का करतोय? कोण हिंदू आहे? हिमालयातला ही आणि सिंधू मधला हिंदू, या हिमालयातला ही पासून
त्या सिंधू मधला सिंधू नदी जी आहे त्याच्यामध्ये तो जो भूभाग आहे ना, त्या भूभागाला आपली आई जो समजतो तो हिंदू आहे. ही आमची आई आहे. आज आम्ही रामाचं पूजन करतो. त्या रामानं आम्हाला शिकवलं होतं, जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरीयसी. या आईला, या भारत मातेला जो आई मानतो, या भारत मातेला जो पितृभूमी मानतो, या भारत मातेला जो पुण्यभूमी मानतो तो हिंदू आहे. तो बुद्ध असो, तो शीख असो, तो जैन असो, तो मुस्लिम असो, तो ईसाई असो, तो कोणी असो. या भारत मातेला ज्यांनी आई मानलं, या भारत मातेला आई मानून ज्यांनी सेवा केली, ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सुद्धा हिंदू आहेत. या भारत मातेला ज्यांनी आई मानलं ते गुरु नानक देव. या भारत माते करता त्यांच्या पूर्ण परंपरेमध्ये बलिदानाची परंपरा आहे. आज आमचा देश समर्थ झाला पाहिजे. आज आमचा देश समर्थ होण्याकरता, सामर्थ्यवान होण्याकरता आम्हाला संघटित झालं पाहिजे. आणि आज खरंच बोरी ग्रामवासियांना धन्यवाद द्यावे वाटतात की आज आपण सगळ्या गावांनी मिळून या हिंदू संमेलनाकरता प्रतिसाद नोंदवलेला आहे, उपस्थिती सुद्धा नोंदवलेली आहे. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवायची. कोण आहे हिंदू? परिस्थिती फार वाईट आहे. आज समाजाचं विघटन करण्याकरता समाजामध्येच शक्ती काम करते. तुम्ही तिथपर्यंत जात नाहीत. आज आमच्या हिंदू समाजाला एक व्यसन लागलेलं आहे. ते व्यसन म्हणजे मनोरंजनाचं. आणि या मनोरंजनामध्ये गुंतल्यामुळं आपल्या समोर किती समस्या समोर उभ्या आहेत याचा आपल्याला जाणीव नाहीये. आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता 5-7 दिवसापूर्वी एका उर्दू शाळेमध्ये पाकिस्तानी शौर्य गीतावर तलवारी घेऊन नाचल्याचा व्हिडिओ एका सोशल मीडियावर आलेला आहे आणि न्यूज चॅनलनं सुद्धा दाखवलेला आहे. आम्ही राहून भारतामध्ये राहिलो, पण पाकिस्तानची शौर्य गीतं गायला जातात आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना तलवारी फिरवायला शिकवल्या जातात. हे कोण आहेत? ज्या रामानं देश जोडला, रामराज्य काय आहे? गोस्वामी तुलसीदास महाराज सांगतात, सब नर कर ही परस्पर प्रीती, हे रामराज्य आहे. आज आम्हाला एकमेकावर प्रेम करत असताना आम्ही भारताचे नागरिक आहोत हा मुद्दा आमच्या जीवनामध्ये मुख्य असला पाहिजे. पण नाही, आम्ही जातीपातीमध्ये गुंतलोय, आम्ही भाषेमध्ये गुंतलोय, आम्ही पंथ संप्रदायामध्ये गुंतलोय. बघा, आमच्या जातीचा आम्हाला अभिमान असावा, आमच्या पंथाचा आम्हाला अभिमान असावा, पण सगळ्यात मोठा अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये असावा, तो म्हणजे आम्ही भारतीय आहोत. आणि त्या अस्मितेच्या पुढे कोणतीच अस्मिता श्रेष्ठ ठरता कामा नये. वेगवेगळ्या नद्या आहेत, त्याच्यामध्ये हिंदू असेल, बौद्ध असेल, शीख असेल, जैन असेल, या सगळ्या नद्या आहेत. वेगवेगळे पंथ संप्रदाय हे सुद्धा नद्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या नद्या ज्या सागरामध्ये जाऊन मिळणार आहे ना, तो सागर म्हणजे भारत आहे. आणि तो भारत मोठा झाला पाहिजे, आमचा समाज मोठा झाला पाहिजे, आमचा देश मोठा झाला पाहिजे. आमच्यावर आरोप केले जातात, आमच्या संप्रदायाविषयी म्हणा, सनातन परंपरेविषयी गैरसमज निर्माण केले जातात. काही इथं भेदाभेद केला जातो, भेदाभेद केला जात नाही. ज्या रामाची मूर्ती आपण बसवलेली आहे राम पंचायतन, ज्या रामाची मूर्ती घेऊन आपण गावामध्ये फिरलो, त्या रामानं काय केलं? तो राम कोणाच्या घरी पहिले गेला? वनवासामध्ये असताना त्या रामानं सगळ्यात पहिला आलिंगन भिल्लाला दिलं. तो राम जेव्हा वनवासामध्ये जात होता, तेव्हा वनवासामध्ये जात असताना तो राम ज्याच्या घरामध्ये गेला, कोणत्या महंताच्या घरी नाही गेला, कोणत्या महामंडलेश्वराच्या घरी नाही गेला, तो राम शबरी मातेच्या घरी गेला. ती शबरी माता भिल्ल समाजातली आहे. कुठे भेद आहे? कदाचित एखादा व्यक्ती चुकीचा वागला असेल म्हणून भेदाची भूमिका. अहो, तो राम जिवंत असताना सुद्धा त्यानं भेदाभेद केला नाही, आणि त्या रामाच्या निमित्तानं जेव्हा कार्य होते तेव्हाही भेदाभेद नाहीये. आज आमच्या धर्माचं विघटन करत असताना बरेच लोक चुकीचा गैरसमज पसरवतात.
मी एक व्हिडिओ सुद्धा पाहिला होता, ज्या व्हिडिओमध्ये शब्द वापरले गेले होते की राम मंदिराकरता जो पैसा वापरला गेला तो राम मंदिराकरता वापरलेला पैसा जीएसटीचा होता, राम मंदिराकरता वापरलेला पैसा पेट्रोल डिझेलचे भाव वाढवल्यामुळे होता. हे चुकीची गोष्ट आहे. कोरोनाचा काळ होता, अनायशा आम्हालाही रिकामपण होतं. आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो होतो आणि प्रत्येकानं आम्हाला आवाज देऊ देऊ बोलवलं होतं, महाराज आमचंही काहीतरी राम मंदिराकरता घ्या. त्याच्यामध्ये जैन होते, त्याच्यामध्ये बौद्ध होते, आपल्या गावातल्या काही मुस्लिम लोकांनी सुद्धा बोलवलं होतं. फक्त सांगितलं होतं, महाराज आमचा फोटो काढू नका, पण रामाकरता आमचे सुद्धा पैसे घ्या. कोणी काही बोलून राहिलं, आपण ते ऐकतो. त्या देशातल्या संत समाजानं ठरवलं होतं की हे राम मंदिर प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे आणि या राम मंदिराकरता या देशात राहणाऱ्या प्रत्येकाचा पैसा वापरला गेला पाहिजे. भेद कुठे आहे सांगा ना, कुठे भेद आहे? हे का झालं? माझी विनंती आहे, आज या सकल हिंदू संमेलनाच्या निमित्तानं, विशाल हिंदू संमेलनाच्या निमित्तानं आज सकल हिंदू समाज एकत्रित झालेला आहे. या हिंदू समाजाला विनंती आहे, आपण जर आपसामध्ये भाषा, पंथ, संप्रदाय याच्यामध्ये जर आपण गुंतलेलो राहिलो तर उद्या आपल्याला कोणी वाली नाही. 130 राष्ट्र ख्रिश्चनाची आहे, 56 राष्ट्र इस्लामची आहे, 10 बौद्ध राष्ट्र आहे, काही राष्ट्र कम्युनिस्टाची आहे. हिंदूचं राष्ट्र एकही नाही. आम्हाला काही सुटत नाही. आम्हाला आता आमच्या देवतांपुढे गाणे कोणती वाजावी याची बी लाज नाही. मी मगा एक गोष्ट बोलून गेलो होतो, आम्ही मनोरंजनामध्ये गुंतलेलो आहोत. मनोरंजन करणं हा वाईट नाही आहे, पण ते मनोरंजन करत असताना आंधळ होणं हे वाईट आहे. हे सगळं का झालं? आज ज्यांनी सोबत घेतलं ते लोक मोठे झाले. मी कीर्तनामध्ये नेहमी एक गोष्ट सांगत असतो, उदाहरण फार छान आहे. आय वॉन्ट युअर अटेन्शन. सोहळे सर 9ला वाटलं मी मोठा आहे, 9 8च्या कानाखाली झापड मारली. 8ला वाटलं 9 मला मारलं तर 8 7ला मारलं. 7ला वाटलं की यानं मला मारलं, 7 6ला मारलं, 6 5ला मारलं, 5 4ला मारलं, 4 3ला मारलं, 3 2ला मारलं, 2 1ला मारलं. 1 विचार केला मी 0च्या कानाखाली देतोय, पण 1 विचार केला याच्या कानाखाली देऊन काय फायदा होईल, दोघंही आम्ही खालीच राहणार आहोत. त्या 1 काय घेतलं, 0ला सोबत घेतलं आणि तो 9च्या डोक्यावर जाऊन बसला. कळलं असेल अशी अपेक्षा करतो. साधी मराठी आहे. आम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर आम्हाला एकत्र घेता आलं पाहिजे. अजून दुसरं उदाहरण देतो गणितातलं. 9 गुणिले 9 किती होते? 81. 9 गुणिले 9 81. 9 अधिक 9 18. 9 भागीला 9 0. 9 मायनस 9 0. 9 भागीला 9 1. पण 9 9ला सोबत घेतलं तर 99 होते. क्रिया प्रतिक्रिया केल्यानं मूल्य वाढत नाही, सोबत घेतल्यानं मूल्य वाढते. आज आम्हाला सोबत घ्यायचं आहे, आज आम्हाला सगळ्याला सोबत घ्यायचं आहे. आणि महाराज सगळ्यात मोठा धर्म कोणता असतो? हो, सोबत राहणं हा धर्म आहे. मला यावेळेस काही लोकांची नावं घ्यायची आहेत, मुद्दामून घ्यायची आहे. आज आमची ही भूमी विठ्ठल नाम जपाची भूमी आहे. या विठ्ठल नाम जपाकरता प्रयत्न करणारी बरीच ज्येष्ठ लोक झाली. त्याच्यातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे वामनरावजी आरू पाटील आजही जिवंत आहे. 94 वर्षाचं त्या म्हाताऱ्याचं वय आहे, शरीरामध्ये ताकद नाही, पण त्या म्हाताऱ्यापाशी जेव्हा कोणी गेलं ना, तो म्हातारा एकच गोष्ट बोलतो, जपाला आले होते का? कोण कोण आलं होतं? मला आज डॉक्टर रेकवार साहेब यांची आठवण येते. आमच्या कुटुंबाचं म्हणून मला सांगायचं नाही, पण आमच्या आजोबांची जी आजी होती ना, ती आजी, तिला कॅन्सर झाला होता आणि त्या आजीला कॅन्सर झाल्यानंतर तिचा उपचार करण्याकरता डॉक्टर साहेब रोज घरी यायचे. आमची ती आजोबांची आई वारली, कन्हैया महाराज. आमच्या आजोबांना वाटलं की आपण डॉक्टर साहेबाचे पैसे दिले नाही,
जेव्हा आमचे आजोबा डॉक्टर साहेबापाशी पैसे द्यायला गेले ना, पैसे देत असताना डॉक्टर साहेब म्हणाले, लक्ष्मणराव तुम्हाला जर असं वाटत असेल का फक्त माझी तुमचीच आई आहे तर पैसे द्या, तुम्हाला जर वाटत असेल का माझी आई आहे तर पैसे देऊ नका. माणुसकीपेक्षा मोठा धर्म नसतो. याच गावामध्ये जानी मामा नावाचे जानी मिया होते. त्या आमच्या त्याच आजीला बहीण मानत होते. जेव्हा त्या आमच्या आजीला कॅन्सर झालेला होता, जानी मामा हजला जाण्याकरता निघाले. पण त्यांना जेव्हा माहित पडलं की मी जिला बहीण मानतो तिला कॅन्सर झालेला आहे, त्यांनी सांगितलं मी हजला जाणार नाही. हा धर्म आहे, हा धर्म आहे. हा धर्म सगळ्यापेक्षा मोठा आहे. आमच्या सनातन परंपरेनं कशाला धर्म म्हटलं? परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. हा धर्म आहे. धर्म न दुसर सत्य समाना, आगम निगम पुराण बघाना. हा धर्म आहे. हा धर्म कोणाला नाही पाहिजे. आज बरेच लोक म्हणतात हिंदू धर्म, हिंदू धर्म तुम्ही म्हणता. हा हिंदू धर्म जो आहे, तुम्ही आमची भगवद्गीता उघडून पहा. ती उघडून पाहिल्यानंतर लक्षात येईल त्याच्यामध्ये कोणत्याही धर्माचं नाव आलेलं नाही आहे, फक्त धर्म सांगितलेला आहे. आम्हाला धर्म कुठे कळला? कुठे कळला आम्हाला धर्म? भांडण करणारा धर्म नसतो. का आम्हाला हिंदू धर्म श्रेष्ठ वाटतो? त्या विनोबा भावेंनी सांगितलं होतं, हिंसापासून जो दूर आहे तो हिंदू आहे. अहो, हिंसा नसली पाहिजे हे कोणाला वाटत नाही. मग आम्हाला हिंसेपासून जे दूर राहायला शिकवते तो धर्म भेटला पाहिजे, की दुसऱ्याचा धर्म पाहून पहलगाम मध्ये मारणारे जे अतिरेकी जिहादी वृत्तीचे लोक आहेत तो धर्म पाहिजे. ज्या लोकांनी धर्म नाही सांगितला त्यांचे कपडे काढले आणि त्यांचं गुप्तांग पाहून त्यांना मारण्यात आलं. ही किती मोठी अराजकता आहे, किती मोठी अराजकता. वैष्णव देवी संस्थाननं 500 करोड रुपये खर्च करून एक दवाखाना उभा केला आणि त्या दवाखान्यामध्ये दरवर्षी 50 डॉक्टर तयार होतात. त्याच्यातले 42 डॉक्टर मुस्लिम समाजाचे आहेत. ते तयार होत असताना सुद्धा त्याच पहलगाम हल्ला जेव्हा झाला, त्या पहलगाम हल्ल्याच्या वेळेस एका डॉक्टरींना सांगितलं की त्या पहलगाम हल्ल्यामध्ये आम्ही 7 डॉक्टर लोक सुद्धा होतो. 500 करोड रुपये हिंदूच्या देवस्थानातून उभे करून राहिले, पण तिथं जे शिकवणारे लोक आहेत त्यांनी आम्हाला देश उद्ध्वस्त करायला शिकवलं. हे याला आम्ही कसं काय मानायचं? याचा कसा काय स्वीकार करायचा? आम्ही राजकारणात गुंग आहोत. आम्ही आमचे पंथ संप्रदाय वाढवण्यामध्ये गुंग आहोत. काही जातीवादी लोक राजकारण करण्यामध्ये गुंग आहे. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, याची आपल्याला काळजी असली पाहिजे, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. त्यांनी त्याचं नाव शिवस्वराज्य नाही ठेवलं. एवढे मोठे गड किल्ले उभे केले, एकाही गड किल्ल्याचं नाव शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या आईच्या नावानं नाही आहे. आणि या देशामध्ये असेही राजकारणी उभे झाले का ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला. आपला देश मोठा आहे, आपला देश प्रथम आहे हे शिकवणारी ही संघटना आहे. या संघटनेला काही लोकांनी अस्पृश्य का समजावं? आम्हाला शिकवलं गेलं देश प्रथम, राष्ट्र प्रथम. आज एक देश कार्य चालू आहे, देश बदलत आहे. ज्यांच्या अंतकरणामध्ये राष्ट्रप्रीती आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये राष्ट्राविषयी प्रेम आहे, असे लोक समोर येत आहेत. आज आपण इतका समाज एकत्रित आलेलो आहोत. या समाजानं आज आपल्याला इथे एक संकल्प सुद्धा करायचा आहे. आमचे धार्मिक कार्यक्रम असो, आमचे सामाजिक कार्यक्रम असो, या सामाजिक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचं गाव मजबूत झालं पाहिजे, आमचं राष्ट्र मजबूत झालं पाहिजे. इथं मंदिरातले लोक दुसऱ्या मंदिरात जायला तयार नाही. कसं आम्ही मजबूत होऊ? कसं आम्ही सामर्थ्यवान होऊ? या प्रत्येक गोष्टीचा विचार आज करायचा आहे. मला आमच्या नंदूभाऊने बोलताना पहिलेच टाइम सांगितला, 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे मला.
हा सगळ्यात कमी टाइम आहे. मी 12 हिंदू संमेलन केले, मी सव्वा तास बोललो, तरी लोकांनी मला पुन्हा बोलायला सांगितलं. तुमच्या बोरी चंद्रशेखर मधला एक महाराज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हिंदू संमेलनामध्ये जाऊन राहिला. मी नाही म्हटलं होतं गावात कथा कीर्तन करणं बंद केलं महाराज, 50 लोकही येत नाहीत. तुम्हाला जर त्याची चव नाही तर मी तुम्हाला का वेळ द्यावा? ठसनीनं जगणारा पहिलेपासूनच आहे, का वेळ द्यावा तुम्हाला? आमच्यापाशी कर्तृत्व आहे. मी स्वतःसाठी किंवा आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही. मला या जातीवादाची प्रचंड चीड येते, फार मोठी हानी केली आहे. जिथं वापरायची तिथं वापरा. मी परवा या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात आमच्या समाजाच्या गावाला गेलो होतो. मी प्रत्यक्ष कीर्तनात, नाही तर युट्यूबला चेक करा, प्रत्यक्ष कीर्तनात बोललो, मी तुमच्या जातीचा आहे म्हणून कीर्तनाला बोलवू नका, माझ्यामध्ये कीर्तन करण्याचं टॅलेंट आहे म्हणून बोलवा. कोणत्या गोष्टीमध्ये जातीपाती पाहायच्या? कोणत्या गोष्टीमध्ये? अरे भाषेमध्ये भांडणं लावून आपल्या राजकीय पोळ्या शेकणारे लोक आम्ही पाहिले. जातीमध्ये भांडणं लावून समाज अशांत करणारे लोक पाहिले आम्ही. आज आम्हाला समाज शांत पाहिजे, संघटित पाहिजे, मजबूत पाहिजे. याच्याकरता या जातीपातीच्या कचाट्यातून आम्हाला दूर व्हावं लागेल. त्याच्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंचपरिवर्तनाचा विषय मांडला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विषय आहे सामाजिक समरसता. ही सामाजिक समरसता आम्हाला 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवली. त्या ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचा. या धर्माकरता त्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःचे आईबाप जे होते त्या आईबापाचं देहांत प्रायश्चित्त सुद्धा सहन केलं, परंतु या हिंदू धर्माकरता, या सनातन परंपरेकरता स्वतःचं आयुष्य झिजवलं. त्या तुकोबारायांनी काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला. आज धर्माच्या नावावर पाखंड आहे. प्रत्येक धार्मिक माणसं सुद्धा स्वतःच्या संघटना, स्वतःचे फॉलोअर वाढवण्याच्या नादामध्ये गुंग आहे. आणि या नादामध्ये धर्म कमकुवत होऊन राहिला का, याच्याकडे आमचं लक्ष नाही. आज आम्ही मोठे मोठे उद्योग करून राहिलो धर्माच्या नावाखाली, पण राजस्थानमध्ये जाऊन बघा, त्या राजस्थान मधल्या आदिवासी समाजातल्या मुली ज्या आहेत ना, त्या मुलींना त्या आदिवासी मायबाप विकून टाकतात. त्यांच्याकडे पैसे नाही आहे खर्च करण्याकरता. आज आमच्या पुढे लव जिहादचे मुद्दे आहे. आमच्या माय बहिणींना, आमच्या मुलींना ज्यांच्याकडे आर्थिक दुर्बलता आहे, त्या आर्थिक दुर्बलतेला हेरलं जाते. आणि त्या आर्थिक दुर्बलतेला हेरल्यानंतर त्यांचा बळी घेतला जातो आणि आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार नाही. आम्ही त्या मनोरंजनाच्या नादामध्ये, मला काल एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो, तिथं सांगितलं, म्हणे महाराज आमच्या गावातल्या पोरांनी 4.5 लाख रुपये डीजे मध्ये खर्च केला, पण त्याच मंडळातला पोरगा 2.5 महिन्यापासून सावंगीला भरती आहे, त्याच्याकरता कोणी 1 रुपया सुद्धा वापरला नाही. आमच्या अंतकरणामधली संवेदनशीलता गेली कुठे? कुठे गेली ही संवेदनशीलता? ही हरवलेली आहे संवेदनशीलता. 23 वर्षाचा भगतसिंग शहीद झाला आणि शहीद होत असताना स्वतःच्या आईला, विद्यावतीला म्हणाला, ए आई, ए माँ, तू रोना नहीं. ती विद्यावती म्हणू लागली, अरे शहीद बेटा भगत, अरे तू मेरा बेटा है, 23 साल का मेरा बेटा शहीद हो रहा है. बोले माँ इसलिए रोना नहीं, अगर तू रोएंगी तो जो कोई दूसरी माँ, कोई दूसरी इस भारत की माँ जो है ना, वो भगत सिंह को जन्म देने के लिए तैयार नहीं होगी. तुम्ही टाळ्या वाजवाव्या किंवा माझ्या बोलण्याने केवळ प्रभावित व्हावं याच्याकरता मी बोलत नाहीये. तुम्ही या विशाल हिंदू संमेलनाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आमचे धार्मिक कार्यक्रम आम्हाला जोडणारे असले पाहिजे. आम्ही एकामेकांमध्ये स्पर्धा करून स्वतःलाच कमजोर करून राहिलो. आज आपला यवतमाळ जिल्हा दुर्गोत्सवाकरता 2ऱ्या नंबरचा दुर्गोत्सव आपण साजरा करतो, पण त्या दुर्गोत्सवाच्या नंतर त्या दुर्गोत्सवामध्ये जो रास गरबा साजरा केला जातो, तिथे मुझे प्यार हुआ अल्लाह मियां म्हणून नाचणाऱ्या आमच्याच माय मावल्या असतात. त्यांना ही अक्कल असली पाहिजे का आमच्या देवीपाशी नाचत असताना आम्ही काय केलं पाहिजे. त्या दुर्गोत्सवाच्या माध्यमातून मोठे मोठे
संशोधन बाहेर येऊन राहिले की त्याच्यानंतर सगळ्यात जास्त गर्भपात होऊन राहिले. हे कोण करून राहिलं? या देशाला गुलामगिरीचे संस्कार लॉर्ड मेकॉलेनं पाडून दिले होते. 1836 मध्ये त्याने एक शिक्षण व्यवस्था तयार केली आणि त्यानं ते शिक्षण व्यवस्था तयार करायच्या पूर्वी त्याचा जो मालक होता त्याच्या मालकानं त्याला भारतामध्ये पाठवलं आणि यानं 1780 पानाचा अहवाल इंग्लंडच्या त्यावेळेच्या पार्लमेंटला सादर केला होता. आम्हाला बरेच लोक म्हणतात इंग्लंड आपल्या देशामध्ये आले म्हणून आपण शिकलो. मूर्खपणा आहे आपला. ज्या देशामध्ये भारतामध्ये साक्षरता 1835 मध्ये 2 फेब्रुवारी 1835 या दिवशी त्या इंग्लंडच्या त्या पार्लमेंट समोर त्या लॉर्ड मेकॉलेच्या मालकानं तो अहवाल सादर केला होता. त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे का या भारतामध्ये त्या काळामध्ये 97% साक्षरता होती. 1835 मध्ये इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये फक्त 240 शाळा होत्या आणि त्या काळामध्ये भारतामध्ये 7,32,000 गुरुकुल होते. तेव्हा त्या लॉर्ड मेकॉलेनं ओळखलं या भारताला जर कमजोर करायचं असेल, या भारतावर जर आम्हाला राज्य करायचं असेल तर यांचा जो वेद आहे, यांची जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेला कमजोर करा. आणि त्यांनी तेच केलं. आजही त्या गुलामगिरीच्या खुणा आमच्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रवाद आहे तो गुलामगिरीच्या खुणा स्वीकारत नाही. मला अभिमान वाटतो योगी आदित्यनाथ यांचा. जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले ना, तेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काम केलं, जे आग्र्यामधलं मुघल म्युझियम होतं त्याचं नाव त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम ठेवलं. त्यांनी विचार नाही केला की मी उत्तर प्रदेशच्या कोणत्या तरी माणसाचं नाव ठेवलं पाहिजे. त्यांनी विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि ज्यांनी या आग्र्यामध्ये शाहिस्तेखानाची बोटं मोडली होती त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या आग्र्याच्या म्युझियमला दिलं गेलं पाहिजे. आणि आम्ही याच देशामध्ये राहतो आणि याच देशामध्ये राहिल्यानंतर जेव्हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या एका गावाला दिलं जाते तेव्हा या देशातले बरेच राजकारणी स्वतः शब्द वापरतात की आम्ही औरंगाबादच म्हणणार, आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही. आम्हाला काही वाटत नाही. आम्ही गुंग आहोत आमच्या राजकारणामध्ये. तो जेव्हा अहवाल मांडला गेला ना, त्या अहवालामध्ये वर्णन आलेलं आहे की या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ना, एक तर सुरत शहर जे आहे ते सुरत शहर पूर्ण जे ब्रिटन आहे ना त्या ब्रिटनला अन्न पुरवू शकते इतकी ताकद त्या ब्रिटन शहरामध्ये आहे, सुरत शहरामध्ये आहे. त्या अहवालामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर या माझ्याकडे. त्या अहवालामध्ये वर्णन आहे तो जो एक चीनी दार्शनिक होता, तो चीनी दार्शनिक बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याकरता भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यानं स्पष्ट लिहून ठेवलं या भारतामध्ये आम्हाला एकही भिकारी दिसला नाही. तो आमचा भारत आहे. आज आमची काय खून आहे, काय खून आहे आमची आणि काय या खुणा आहेत आमच्या. आम्हाला गुलामगिरीच्या सवय लावून दिलेल्या आहे. आम्हाला या गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे. आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. 2036 मध्ये त्याच लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीची 200 वर्ष पूर्ण होऊन राहिली. त्या गुलामगिरीच्या खुणा उखडून फेकल्या पाहिजे. आमचं राष्ट्र किती संपन्न आहे. माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत पण मी आता वेळेच्या अभावी मांडू शकत नाही. मला आज एकच विनंती करायची आहे. या आपल्या बोरी चंद्रशेखर ही संतांची भूमी आहे. चंद्रशेखर महाराजांचं नाव आपण लावतो. ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये खटेश्वर महाराज सुद्धा आलेले आहेत. ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये रामनामाचा जप करणारे आमचे लालबाबा सुद्धा राहिलेले आहेत. ही आपली नामानं पवित्र झालेली भूमी आहे. आजही आम्ही विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण स्वामी चंद्रशेखर बाबाच्या मंदिरामध्ये घेतो. आमचा तो शिवा जो आहे ते पंकज भाऊ जे आहे ते रोज दर रविवारी म्हणतात तुम्ही येत चला, तुम्ही येत चला, तुम्ही येत चला. आज आमच्या धर्म उत्सवामध्ये आम्ही आलो पाहिजे. आपल्या प्रत्येकाचं व्यावहारिक कार्य करण्याकरता प्रत्येकाकडे वेळ आहे.
पुणे आणि इंदापूरची जहागिरी जर सांभाळली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांना काही कमी नव्हतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला सगळ्यात मोठा जो संस्कार दिला तो संस्कार म्हणजे स्वाभिमानाचा आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या तरुण पोरांना शिकवलं, कोणाचे पाय चाटून नाही, पाय घासून मोठे व्हा. ते संस्कार आम्हाला जपायचे आहे, ती संस्कृती आम्हाला जपवायची आहे. आज त्याच शिवछत्रपतीच्या नावाखाली जातीवाद केला जातो. आज त्याच नामदेव महाराजाच्या नावाखाली जातीवाद केला जातो. आम्ही महापुरुष सुद्धा सोडले नाही, अस्तित्व माफ करणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाही, राजमाता जिजाऊ माफ करणार नाही. अरे कोणाचे आदर्श घेतले पाहिजे? ज्या शहाजहाननं त्या मुमताज साठी महल बांधला त्याचा आदर्श घेऊ नका. मुमताज मेल्यानंतर स्वतःच्या मुलीसोबत त्यानं लग्न केलं, त्याचा आदर्श काय घेता? अरे स्वतःच्या आईला हिंदवी स्वराज्याची भेट देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या अंतःकरणात असला पाहिजे. या देशासाठी, या राष्ट्रासाठी स्वामी विवेकानंदाचा आदर्श आमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. त्या स्वामी विवेकानंदानं सांगितलं होतं 50 वर्षापर्यंत जोपर्यंत हा देश स्वतंत्र होत नाही ना, सगळे देव गुंडाळून ठेवा, देशाची सेवा करा. आम्ही कोणाचे आदर्श घेतोय? कोणाचे आदर्श घेतोय? बरेचसे मुद्दे आहेत आणि याच्याकरता पंच परिवर्तनाची गरज आहे. याच्याकरता स्वधर्माची ताकद काय? याच्याकरता स्वबोध आहे. आमचे कर्तव्य आम्ही पाळले पाहिजे. याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे त्याचं सगळं मार्गदर्शन देणार आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करा. आज सगळ्यांनी आपल्याला इथून संकल्प घेऊन जायचा आहे. आजचं हे जे चित्र आहे ना, हे कॅमेऱ्यामध्ये तर कैद झालेलंच आहे. मागूनही घेऊन गेले बाबा सगळं चित्र. ये स्टेजवर कोणी असेल तर. उभे असणारे मागचे सगळे बाल्कनीवाले सगळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण जमलेलो आहोत. आज सगळ्यांनी एक संकल्प घ्यायचा आहे की जेव्हा देशाचं, देवाचं, धर्माचं कार्य असेल तेव्हा आम्ही एकत्रित आलो पाहिजे. आज आमचं गाव मजबूत झालं पाहिजे, आमचं राष्ट्र मजबूत झालं पाहिजे. याच्याकरता सगळ्यांनी संकल्प करूनच इथून उठायचा आहे. सगळ्यांनी एकदा जयघोष करायचा आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिवाजी, जय शिवाजी. हर 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 हर. पुनश्च एकदा समस्त सकल हिंदू समाजाला गौरी चंद्रशेखर आणि हा जो खंड आहे आणि पुनश्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष स्थापनेची पूर्ण होऊन राहिली. आपण सगळ्यांनी या देशाकरता काम करणाऱ्या या संघटनेचं कार्य असंच विस्तारत जावं याच्याकरता या व्यासगादीवरून मंगल कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना इथेच थांबवतो. जय श्रीराम. धन्यवाद महाराज. तुम्ही आम्हाला जे नवचैतन्य दिलं, आधी धर्म आणि राष्ट्र हेच उद्देश जपण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं आम्ही धन्यवाद देतो. आणि यानंतर आपल्याला या विशाल हिंदू संमेलनाला लाभलेले प्रमुख वक्ते सतपाल